त्यांनी सलाईन घेतलंय म्हणून सांगितलंय, सलाईन घेतलं, फ्लूइड घेतलं म्हणजे उपोषण संपलं। आपण बघू शकतोय आताच डॉक्टरांचं पथक इथे दाखल झालेलं आहे आणि मनोजदादा जरांगे यांच्यावर उपचार चालू करण्यात येत आहेत। कारण आज त्यांनी सलाईन घेतलंय म्हणून सांगितलंय, सलाईन घेतलं, फ्लूइड घेतलं म्हणजे उपोषण संपलं। रस्ता चालायला निघालात तुम्ही सारखे नालायक सरकार आहे का कोणी? जेव्हा इकडे कापाकापी सुरू होईल तेव्हा तुम्ही बदलिता। अजित पवारचा घोटाळा एका रात्रीत मागे घेतला तुम्ही, छगन भुजबळचा एका रात्री घेतला ना आमच्याला तुम्हाला इतके दिवस लागायला का? रस्ता चालायला निघालात तुम्ही। जरांगेंचा जो म्हणजे ज्या प्रकारे शिवराळ भाषा, ज्या प्रकारे आंदोलनाची जी म्हणतो पवित्रता, ज्या आंदोलनाचा जेंटलनेस आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली हे सगळं पाहता मला वाटतं जरंगे उद्यापर्यंत आटवून घेतील। समाज बांधवांकडून हा रेटा चालला होता की मनोजदादा जरांगे तुम्ही उपचार घ्या, पाणी घ्या, आणि त्या आग्रहाखातर मनोजदादा जरांगे यांच्यावर इथे उपचार सध्या चालू आहेत। आपण बघू शकतो डॉक्टर त्यांना सलाईन लावून उपचार करत आहेत। मी ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की आपण जे काळजी लागून राहिलो होते आपल्याला ते थोडी कमी दिलासा भेटल्यासारखं आहे। मनोजदादा जरांगे यांच्यावर सध्या उपचार चालू आहे उपोषण स्थळावरून। मनोजदादा जरांगे यांच्यावर उपचार चालू आहे। सर्व समाज बांधवांची जी मागणी होती की मनोजदादा जरांगे तुम्ही उपचार घ्या, पाणी घ्या, तर त्या आग्रहाखातर मनोजदादा जरांगे यांच्यावर उपचार चालू आहे। सरकारकडून मनोजदादा जरांगे यांना विनंती करण्यात येत आहे की 20 तारखेला अधिवेशन घेण्यात येणार आहे मराठा आरक्षणाविषयी, तर 20 तारखेपर्यंत आपण उपचार वगैरे घ्यावा अशी आग्रह केल्यामुळे मनोजदादा जरांगे यांच्यावर सध्या उपचार चालू करण्यात आलेले आहे। अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळावरून मनोजदादा यांच्यावर उपचार चालू आहेत। इथे मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित आहेत। इथे आपण बघू शकतोय सर्व समाज बांधवांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघू शकतोय।
सर्वांची हीच मागणी होती की मनोज दादा आपण उपचार घ्या. आपण बघू शकतोय की सध्या मनोज दादा जरांगे यांच्यावर उपचार चालू आहेत. सलाईन लावण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो की सर्वांनी देवाकडे साकडं घालावं, प्रार्थना घालावं आणि मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि सरकारलाही सुबुद्धी यावी. लवकरात लवकर सगळे सोयरीचा प्रश्न आणि मनोज दादा जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावं. हा व्हिडिओ कृपया सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त शेअर करा. ज्या समाज बांधवांपर्यंत माहिती पोहोचत नाही अशा सर्व समाज बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा की मनोज दादा जरांगे यांच्यावर उपचार चालू झाले आहेत.